धुळे शहराच्या विकासासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आजपर्यंत करोडो रुपयांचा निधी आणलेला आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीअंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे 7 कोटींचा निधी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी उपलब्ध करून दिला आहे. याच प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला. धुळे शहरात अनेक प्रशासकीय कार्यालये ह्या भाड्याच्या जागेत आहेत. त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय काम करण्यास खूप अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात येताच आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी या प्रशासकीय इमारतींसाठी करोडो रुपयांचा निधी धुळ्यात आणला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क धुळे कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा आज शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता RR पाटील, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, तसेच माजी नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक नासिर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक आदी उपस्थित होते. उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट 21-22 मध्ये आम्ही 9 कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते. त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. यावेळी आमच्यासोबत आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री RR पाटील साहेब, तसेच माझे मोठे बंधू भिकन हाजी साहेब, आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, तसेच इकबालभाई शाह, हरुणभाई खाटीक, प्यारेलालभाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. भैया, आपण सर्व ऑफिसेस एका ठिकाणी आणण्यासाठी मागे एक मोठं ऑफिस करणार आहे त्या ठिकाणी, त्या ठिकाणी उत्पादन शुल्काला जागा नव्हती. नाही, आता आम्ही जेवढे विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांना लेखी पत्र दिलेला होता आणि त्यांना सांगितलं होतं की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या मुख्य इमारतीत या, तुम्हाला तिथे आम्ही जागा देऊ. परंतु हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी त्यांचं म्हणणं असं होता की आम्हाला एक मोठा म्हणजे कार्यालय पाहिजे, कारण इथे गाडी पार्किंगसाठी वगैरे आणि काही वस्तू जे त्यांनी जे जप्त केला ते मुद्देमाल वगैरे ठेवण्यासाठी एक प्रशस्त इमारत आम्हाला हवी आहे. त्यासाठी आम्ही त्यांना एक वेगळी इमारत मंजूर करून दिलेली आहे आणि आता त्या प्रशासकीय इमारतीचा आम्ही येत्या 8 दिवसात, बरोबर आहे पाटील साहेब, येत्या 8 दिवसात आम्ही त्याच्या कामाचा शुभारंभ करणार आहोत. त्याचा पण कार्यादेश दिला गेलेला आहे.